जय शिवराय भावांनो, आपण जात आहोत गदाणा येथील श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वनदेव गडावर, जिथे स्वामींनी एक दिवस वास्तव केले होते. गडावर जात असताना गडाच्या पायथ्याशी उजव्या बाजूला महानुभाव पंथांचे संत महंतांचे आश्रम दिसतात. आपल्याला तर डोंगरावर गाडी चालवायला लय आवडते भाऊ, आणि आज त्यातल्या त्यात स्वामींचं दर्शन म्हणल्यावर काय विषयच नव्हता. मी आणि संतोष थोडं गाडीवर पुढं गेलो आणि नंतर निघालो पायी पायी निघाल्यानंतर समोरून आला ना आमचा रुबाबदार आणि हँडसम भाचा. तुम्ही म्हणशाल रुबाबदार आणि हँडसम असून मग फिरायला कसं काय आला होता? आता त्याच्या शर्ट खाली वडण्यावरूनच समजून घ्या भावांनो, तो वरती कशाला आला असेल म्हणून. या अकॅडमीचे पोरं रोज येते प्रॅक्टिसला. मी चक्रधर स्वामीचरणी एकच प्रार्थना करीन, स्वामी या सगळ्याच्या सगळ्याला यश द्या. शेवटपर्यंत आपली कोणी साथ जर देत असेल ना भावना, तो ही आपली सावली. हे पहा भावांनो, हे आपला अरुण मित्र, तो करतोय उदर्व मुखासन. हे एवढं करणं सोपं नाही भावांनो. मग मी थोडं खेळलो बॉल 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 कॅच कॅच, आणि मग निघू म्हणलं आता स्वामींकडं. पण भाऊ म्हणे थोडंसं सपाट्या मारतो. मग आता निघालो आम्ही आता स्वामीकडं. भावांनो, आता स्वामींचं दर्शन घ्यायला जायचं म्हणल्यावर काय, आता तुम्हाला तर उत्सुकता लागली असत. पण तुम्हाला सांगतो, स्वामी जे इथं 28 नोव्हेंबर 1268 रोजी ना स्वामी फुलंब्रीवरून गदाना गावी आले होते. गावात सोमनाथ मंदिरात मुक्कामासाठी गेले, पण थोडं थांबल्यानंतर गावातून सगळा गलबला ऐकायला यायला लागला. मग गावाच्या शेजारीच असलेल्या वनदेव गडावर सर्व भक्तांना घेऊन स्वामी गेले. मग तिथं गेल्यानंतर त्यांना दिसलं वनदेवीचं मंदिर. ते वनदेवीचं मंदिर म्हणजे हे भावांनो. मग इथं आल्यानंतर स्वामी एकदम प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन म्हणाले, हे स्थान योग्य असे. जसं आपल्याला पण या स्थानी आल्यानंतर एकदम प्रसन्न, शांत ऊर्जा मिळते, शांती मिळते. नवरात्रात येथे स्वामींच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. दूरवर पसरलेला आतंक परिसर बघून एकच वाक्य तोंडात येतं, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सकाळी उठल्यानंतर स्वामी जिथून वेरूळ मार्गस्थ झाले ते म्हणजे हे मंदिर. आता ताई स्वामींसाठी फुलं जमा करत होत्या. मला थांबा ताई, मी देतो फुलं पाडून. असं वाटतं इथल्या झाडात, इथल्या पशुपक्ष्यात, इथल्या दगडात स्वामींचं अस्तित्व आहे. कारण परमेश्वराच्या पंचअवतारांपैकी 5वा अवतार स्वामींचा आहे. मंदिरापासून थोड्या अंतरावर हा तलाव आहे, आणि त्या तलावात आहे ही विहीर, जिला 12माही पाणी असतं. चला तर भावांनो, आता आपण जाऊ आता खाली, आणि मी तुम्हाला दाखवतो आमचं गदाना गाव. आता गदाना गाव म्हणजे इथं समोर दिसतं ते गदाना गाव. 18 पगड जातीचे लोक आमच्या गावात राहतात भावांनो. पण ना कधी जात पात ना तंटा. आज इलेक्शनचा रन संपला की दुसऱ्या दिवशी सोबत चहा घेता भावांनो. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका भावांनो.